हे बघ, एंडोमेट्रियोसिसवर कंट्रोल मिळवण्यासाठी या औषधांबरोबरच तुला तुझी थोडीशी लाईफस्टाईल बदलली पाहिजे. एंडोमेट्रियोसिस म्हणजे शरीरामध्ये इन्फ्लमेशन होतं, तर आपल्याला अँटी इन्फ्लमेटरी डाएट घेतलं पाहिजे. म्हणजे फळं, पालेभाज्या, कडधान्य ह्याचं सेवन छान करायचं. त्याचबरोबर साखर, तळलेले पदार्थ, प्रोसेस फूड हे नाही खायचं. दुसरं म्हणजे हार्मोन्सना कंट्रोल ठेवायचं. एंडोमेट्रियोसिस हे शरीरात इस्ट्रोजेन जास्त साचल्यामुळे होत असतं. त्यामुळे ते कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला लिव्हरचं कार्य मजबूत ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आतड्यांचं कार्य पण चांगलं राहिलं पाहिजे. तिसरं म्हणजे नियमित व्यायाम पाहिजे. पळा, जॉगिंग करा, जिममध्ये जा, एरोबिक्स करा. चौथी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्ट्रेस अतिशय कमी असला पाहिजे, कारण स्ट्रेसने सुद्धा आपलं इस्ट्रोजन वाढतं. त्यासाठी आपल्याला काही स्ट्रेस कंट्रोल रेमेडीज वापरल्या पाहिजेत. मेडिटेशन करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण स्किन केअर जे केमिकल्स वापरत असतो किंवा परफ्यूम्स वापरत असतो, या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला स्वतःचा बचाव केला पाहिजे. ह्याने एंडोमेट्रियोसिस पूर्ण जात नाही, पण त्याच्यावर ताबा मिळवता येतो आणि त्याची वाढ एकदम जोरात होण्यापासून आपल्याला रोखता येतं.